वन विभागातील अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा जालन्यातील नागरिकांच्या पथ्यावर। मागील 8 दिवसापासून जालना शहरात वारंवार आढळतोय बिबट्या सदृश्य प्राणी। बिबट्यास पकडण्यासाठी कन्हैयानगर येथील गणेश लुटे यांनी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांना दिले निवेदन। मागील 8 दिवसांनी जालना परिसरात बिबट्या फिरत असल्यामुळे जालना परिसरात आणि कॉलनीमधील रहिवाशांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झालेले असल्यामुळे संबंधित जालना येथील वन विभागातील कर्मचारी कैलास नागरगोंजे याच्याशी विविध माध्यमातील पत्रकारांनी आणि नागरिकांनी बिबट्याबाबत चौकशी केली असता उडवाउडीचे उत्तर देत आहेत। तसेच संबंधित अधिकारी यांना याबाबत काय योजना केली असे विचारले असता प्रथम तर त्यांनी बिबट्या नसल्याचं सांगितलं। परिसरातील नागरिकांनी बिबट्या पाहिला आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे बिबट्या असल्याचे स्पष्ट झालेले आहे। आज दिनांक 14 बुधवारी रोजी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास परिसरातील नागरिकांच्या वतीने गणेश लुटे यांनी पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना निवेदन दिले। दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की बिबट्याच्या बाबतीत वन विभागातील कर्मचारी अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी स्पष्ट सांगितले आहे की दिसलेल्या बिबट्याचे पायाचे ठसे नसून ते ठसे तडस प्राण्याचे आहे। परंतु प्रत्यक्षात बिबट्या पाहणाऱ्या लोकांनी ठामपणे सांगितले आहे की आम्ही पाहिलेला बिबट्याच आहे व त्याला पाहताना डरकाळी देखील आवाज करत असल्याचे प्रत्यक्षदर्शनी नागरिकांनी सांगितले। त्याबाबत संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी सांगितले की बिबट्यापेक्षा तडस घातक असल्याचे सांगून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। असे असताना संबंधित वन विभागातील कर्मचाऱ्यांनी आजपर्यंत बिबट्या पिंजऱ्यात पकडण्यासाठी पिंजरे देखील लावलेले नसल्यामुळे ज्या परिसरात बिबट्या दिसला त्या परिसरात नागरिकांना राहणे मुश्किल झाले आहे। सध्या श्रावण महिना असल्यामुळे भक्तगण पहाटेच पूजेसाठी जात असतात। अशा परिस्थितीमध्ये सर्व नागरिकांच्या मनात बिबट्याची दहशत पसरलेली असल्यामुळे पहाटे आणि सकाळी मॉर्निंग वॉकसाठी जाणे नागरिकांचे बंद झाले आहे। जालना परिक्षेत्र विभागाचे कर्मचारी राऊत, वनरक्षक घुगे आणि अधिकारी कैलास नागरगोजे हे जालना शहरातील नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळत असल्याचे स्पष्ट होते। तसेच त्यांच्या गैरकारभारामुळे व ढिसाळ कामामुळे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी अवैध वृक्षतोड करणाऱ्यांकडून मलिदा घेत असल्याची चर्चा होत आहे। तसेच सदरील अधिकारी कर्मचारी वन विभागामध्ये वृक्ष रोपणासाठी खड्डे खोदण्याचे आणि जाळी लावण्याचे टेंडर सुद्धा तेच घेत आहेत व दुसऱ्याच्या नावावर केलेले टेंडर स्वतः कमी मूल्यांमध्ये मजुरांकडून काम करून घेतात। त्यांच्या या गैरकारभारामुळे जालना शहरातील परिसरातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालेले आहे। जर दिसणाऱ्या बिबट्या किंवा तडस यांना तात्काळ पाबंद केले नाही तर नागरिकांसह इतर प्राण्यांना त्यांच्यापासून जीवितच धोका झालेला आहे। जर अशी दुर्घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित वन अधिकारी कर्मचारी यांच्यावर राहील असे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे। आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना जालना शहरात परिसरामध्ये जो भयंकर अफवा होत आहे 8 ते 10 दिवसापासून की बिबट्या आणि तडस हे फिरत आहे। अगोदर बिबट्याची होती, परंतु मागील 5-6 दिवसा अगोदर कन्हैयानगर इथे काही एका मित्राने त्याच्या घराच्या वाड्यामध्ये आलेला बिबट्या आणि त्याला हुसकावल्याच्या नंतर ते पळत असताना त्यांनी पाहिलं आणि त्याचे ठसे त्या जागेवरती उमटल्याचे आम्हाला दिसून आले। तर आम्ही सकाळी 6 वाजल्यापासून त्या वन अधिकाऱ्यांना फोन करत होतो की ते आले 9 वाजता। आल्याच्या नंतर त्यांनी ते ठसे पाहिल्यावरती त्यांनी नवीनच प्रश्न उद्भवला की हे ठसे बिबट्याचे नसून तडसचे आहे। अरे मग त्यांना आम्ही विचारलं की बाबा तडस आणि बिबट्यामध्ये फरक काय, तर दोन्हीही भयंकर प्राणी असल्याचं त्यांनी सांगितलं। म्हणजे अगोदरच जालना पूर्ण भयभीत होता की बिबट्यामुळं आणि परत याच्यात हे नवीन संशोधन की तडस, त्याच्यामध्ये नागरिक पूर्णपणे भयभीत झाले आणि त्या विषयावरती मग आमचे काही पत्रकार बंधू आणि सगळ्या लोकांनी तिथले अधिकारी नागरगोजे साहेब यांना विचारणा केल्यास त्यांनी उडवाउडीचे उत्तरं दिले, परंतु त्या विषयावरती त्यांचे कर्मचारी पण उडवाउडीच्या गोष्ट। अरे 8 ते 10 दिवस झाले पूर्ण जालना भयभीत आहे। नागरिकांच्या मनामध्ये घराच्या बाहेर निघावा कसं, आणि हा श्रावण महिना असल्यामुळे सगळे भाविक भक्त मंदिराच्या परिसरात जात असते। तिथं कणकणेश्वर असेल, कन्हैयानगरचे मंदिर असेल, तर लोकांच्या मनामध्ये भयभीत झालेले आणि भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। परंतु याच्याकडं जे वनीकरणचे अधिकारी कर्मचारी हे पूर्ण निष्काळजीपणा करत आहे आणि याच्याकडे कोणताही प्रकारचा येत्या 8-10 दिवसामध्ये कोणतेही त्यांनी ना जाळ्या लावले ना काही पाहणी केली। फक्त त्यांनी उडवाउडीचे उत्तर दिले की बाबा आम्ही
आमची 25 जणांची टीम आहे, आम्ही फिरत आहे, पाहत आहे, परंतु असं कोणताही त्यांनी काही कार्य केले नाही। आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये त्यांना सांगितण्यात आलं की बाबा तुम्ही तात्काळ वेळेवर का नाही जात, तर ते म्हणते आम्ही का प्लेनने जावा का उडून जावा, असे उत्तरं उडवाउडीचे उत्तरं देते। म्हणजे यांना तिथं जर का काही अनधिकृत लाकड्या वगैरे जात असले तर हे तुरंत त्या क्षणी तिथं पोहोचतात। आणि ज्यावेळेस हे लोकांच्या जीवावर घडणारी वस्तू आहे की प्राणी, आता त्याला काय कळणार की माणूस आहे का जनावर आहे, तो तर शिकार करणारच। मग यावेळेस जर का एखाद्या माणसाचा जीव याच्यात गेला तर याला जबाबदार कोण? नेमकं तुमची मागणी काय की जे नागरगोजे आणि त्यांची जी टीम आहे तल्ली ती सर्व बरखास्त करून इथं सक्षम अधिकारी आणण्यात यावे। काय नाव? गणेश उत्तमराव लुटे।